पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाली ठाईचे, अवघे आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुका मने भाग्य या नावे म्हणिजे, तुका मने भाग्य या नावे म्हणिजे. संसारी जन्मिजे, याची लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं. गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगाकरू पांडुरंगाकरू प्रथम नमन, पांडुरंगाकरू प्रथम नमन. 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 हसू सरे सरे संतातिया, सरे सरे संतातिया, सरे सरे संतातिया. त्यांच्या कृपा दावे, त्यांच्या कृपा दावे कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा दावे कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा दावे, त्यांच्या कृपा दावे कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा दावे कथेचा विस्तार. हो त्यांच्या कृपा दावे, त्यांच्या कृपा दावे कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा दावे कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा दावे, त्यांच्या कृपा दावे कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा दावे कथेचा विस्तार. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नां. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं. जयांचे केले या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, ते नमस्कारोनी आता, ते नमस्कारोनी आता. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळांची देवा, दीन दुर्बळांची देवा, दीन दुर्बळांची. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळांची देवा, दीन दुर्बळांची देवा, दीन दुर्बळांची देवा. हो भाव
घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली। उपस्थित सर्व भाविकांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व व्यापक परमात्म्याच्या प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरिता प्राप्त असणारा अभंग तत्वज्ञ संत भगवत पूज्यपाद जगोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबराया यांचा परमार्थिक साधनेच्या संबंधाने अत्यंत महत्त्वाचा असणारा हा अभंग। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया स्वतःच्या परमार्थिक साधनेची फलश्रुती सांगतायत। आम्ही परमार्थ करून काय मिळवलं, परमार्थ केल्यानंतर आमच्या पदरात फलश्रुती आम्हाला काय मिळाली, परमार्थ करण्याच्या अगोदर आमचं जीवन कसं होतं आणि परमार्थ केल्याच्या नंतर आमचं जीवन कसं होतं, स्वतःच्या जीवनामध्ये पारमार्थिक दृष्टीने झालेला बदल तुकोबराया या अभंगामध्ये करतात। सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवून आपण पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाली ठायेची अवघे आनंदाची सृष्टी झाली। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज स्वतःचा स्वात्मानुभूती या अभंगामध्ये प्रगट करत आहेत। आम्ही परमार्थ करून काय मिळवलं, परमार्थ करून आम्ही काय कमवलं याचं चिंतन तुकाराम महाराज या अभंगामध्ये करत असताना 2 मिनिटांमध्ये अल्पसा परिहार आपल्या पुण्यपावन संत बावी नगरीमध्ये आपल्या गावामध्ये 2000 साली झालेल्या संत संमेलनाचा हा रौप्य महोत्सव आपण संपन्न करतो आहोत आणि त्यानिमित्ताने या संत संमेलनाच्या निमित्ताने अनेक साधू संतांचं चरणस्पर्श आपल्या पवित्र भूमीला पुनश्च एकदा पावन करत आहेत। गुरुवर्य माझे वडील तात्यांच्या अंतःकरणामध्ये हा मानस आला की मी कथेला आपण मंडळी होता मला माहिती नाही आहे, मी काल का परवाच दिवशी कथेमध्ये बोलून आलो। आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर 2000 साली जे संत संमेलन झालं आणि त्याच्यानंतर आता हे 25वे जे संत संमेलन होते, म्हणजे 25 वर्षानंतर जे संत संमेलन होते, या 25 वर्षाच्या कालावधीत आपल्या गावाचा आध्यात्मिक दृष्टीने खूप मोठा कायापालट झालेला आहे।
आध्यात्मिक दृष्टीने खूप मोठा, खूप म्हणजे खूप मोठा. मी पुनश्च एकदा क्षमा मागून बोलतो, आपल्याला किती परिचित आहे मला याची कल्पना नाही आहे, पण आध्यात्मिक दृष्टीने खूप मोठा कायापालट संपूर्ण महाराष्ट्रभराच्या कानाकोपऱ्यात झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्या पार्श्वभूमीवरती ह्या संत संमेलनाचं नियोजन आपण सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं, आपण सर्व सोबत आलात, म्हणून या संत संमेलनाचा एवढा दिमागदार सोहळा आपल्या सर्वांना पुनश्च एकदा 25 वर्षानंतर अनुभवायला मिळतोय. रात्री हरिभक्तपरायण कृष्ण महाराजांनी कीर्तनात प्रारंभी बोलून गेलो. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, काळ आहे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न समारंभ थाटामाटात पाहतो, पण रात्री कृष्ण महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं, लग्नापेक्षाही मोठा मंडप सप्ताहाला असू शकतो, हे भाविकारांनी दाखवून दिलं. लग्नापेक्षाही मोठा मंडप सप्ताहाला असू शकतो, हे आपल्या गावचा खऱ्या अर्थाने खूप मोठी क्रांती आहे. मी वैयक्तिक कोणाचंच नामानिदान करत नाही, कारण आपण सगळेच एका परिवारातले आहोत, एका गावातले आहोत. माझ्याकडे तेवढी वेळही नाही आहे, आणि म्हणून अनेक संतांचे चरणस्पर्श या दृष्टीने आपल्या गावाला होत आहेत. या निमित्ताने संगीतमय श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून वाणी पवित्र करण्याचा अवसर मला मिळाला, हे माझं दुसरं परमभाग्य आहे. आणि त्याच कीर्तन महोत्सवामध्ये आज पुनश्च एकदा तिसऱ्या दिनी हरिकीर्तन सेवा आपल्या सर्वांच्याच माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आपण सगळे कीर्तनकार बघितले तर सगळे मोठे अभ्यासू, मोठे विद्वान, मोठ्या परंपरेचे असलेले आहेत, परंतु या सगळ्यांपेक्षा वयाने, अधिकाराने, अभ्यासाने मी सगळ्यांपेक्षा लहान आहे. या अत्यंत मानसिक हेतूने आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे. खरं तर गेले 2 ते 3 दिवस झालं आपल्याला हा दिमागदार सोहळा पाहायला मिळतोय. भागवत कथा असेल, सकाळचं गाथाभजन असेल, कीर्तन उत्सव असेल, अन्नदान सेवा असेल, ज्या ज्या भाविकांनी ज्या स्वरूपातून या उत्सवाला काही मदत सहकार्य केलं असेल ते खूप आपल्या सर्वांसाठी अनमोल आहे. शब्दामध्ये त्याचं मोल करता येत नाही, आणि हे कायमस्वरूपी आपल्या सर्वांच्या स्मरणात राहील असा हा उत्सव आपण संपन्न करत असताना या सप्ताहामध्ये, या कीर्तन महोत्सवामध्ये खरं जर पारमार्थिक दृष्टीने भर घालण्याची, भरीव काम करण्याची, सेवा करण्याची जर काम कोणी केलं असेल, सेवा कोण करत असतील तर ते हे महाराष्ट्रातील नामवंत मंडळी, हे सगळे नामवंत मंडळीच्या माध्यमातून गायनाचार्य हरिभक्तपरायण संगीत विशारद श्रीराम महाराज पांचाळ आहेत, हरिभक्तपरायण भजन गंधर्व धन्यकुमार महाराज मुरकुटे आहेत. त्याच पद्धतीनं हरिभक्तपरायण फक्त गायनाचार्यच नाही तर स्वतः एक अत्यंत अभ्यासू कीर्तनकार आहेत. शांतीब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचं खूप सुंदर असं संस्थान, ते खूप सेवेनं आणि निष्ठेनं त्यांचं काम सुरू आहे. असे हरिभक्तपरायण गणेश महाराज जोगदंड आहेत. या सर्व मंडळींच्या माध्यमातून या सप्ताहाला खूप मोठी सेवा मिळालेली आहे. आपलं भाग्य आहे की आपल्याला हा पखावज ऐकायला मिळतोय, आपलं भाग्य आहे की आपल्याला हे गायन ऐकायला मिळतं, हे आपलं भाग्य आहे. आणि याच्यात अत्यंत महत्त्वाचं जर सेवा असेल तर ती म्हणजे आपण सगळे जुने परमार्थिक मंडळी आहात, तुम्हाला कदाचित माहिती असेल. वारकरी संप्रदायात गणेश महाराज एक काळ असा होता, गायनाचार्य महाराजांना असं वाटायचं, मृदंगाचार्य महाराजांना असं वाटायचं की मला या महाराजांचं कीर्तन कधी वाजवायला मिळेल, असं वाटायचं. एक काळ असा होता. मला त्याची अनुभूती नाही आहे, मला त्या प्रत्यक्ष माहिती नाही, पण काही पूर्वसंस्काराने कानावर ते शब्द पडलेले आहेत. वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू श्री धोंडा महाराज देगलूरकर, वारकरी संप्रदायाचे आध्वर्यू, ज्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, वेदांत आणि संत परंपरेचा त्रिवेणी संगम घातला, असे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, स्वानंद शुकुनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज, हे जे संत मंडळी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. एक काळ असा होता, महाराष्ट्रातल्या कीर्तनकार, महाराष्ट्रातल्या गायनाचार्य, मृदंगाचार्य महाराजांना असं वाटायचं की मला या ह्या कीर्तनकारांचं कीर्तन कधी वाजवायला मिळेल, असा काळ होता. पण भगवंताने महाराज असा काळ बदललाय. सध्या कळणाऱ्याला कळेल, बाकीच्यांनी पंगत चालू असेल पाठीमागे. भगवंताने असा काळ बदलला. अण्णा असा काळ आहे सध्या. एक काळ असा होता, गायनाचार्य, मृदंगाचार्य महाराजांना असं वाटायचं मला या महाराजांचं कीर्तन कधी वाजवायला मिळेल. आजच्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये असा काळ आहे, आम्हा कीर्तनकार मंडळीला वाटतं माझं कीर्तन वाजवायला भरत अण्णा कधी येतील. हा काळात झालेला बदल आहे.
हा काळात झालेला बदल आहे. आज अनेक कीर्तनकार मंडळी ज्यांच्या मृदंग सेवा प्राप्त करण्याकरता, कीर्तनात असण्याकरता खूप प्रयत्न करतात, पराकाष्ठा करतात, जिद्द करतात, असं वारकरी संप्रदायाचा काळच ज्यांनी बदलून टाकला. आज कीर्तनकारांना वाटतंय की मला माझ्या कीर्तन सेवेला हा मृदंग असला पाहिजे, माझ्या कीर्तन सेवेला हा मृदंग असला पाहिजे. असं महाराष्ट्रातील मृदंग क्षेत्रातील एक खूप मोठं नाव. मी तर ज्यांना मृदंगाची बुलेट ट्रेन म्हणतो, एकदा हात सुरू झाले की थांबतच नाही बुवा, असं आहे. असं महाराष्ट्रातील खूप गोड व्यक्तिमत्व, म्हणजे मृदंगाची विद्वत्ताही त्यांच्याकडे आहे आणि स्वभावाची विनम्रताही त्या व्यक्तीकडे आहे. असे आदरणीय भरत महाराज पठाडे, आदरणीय भरत अण्णांची 3 दिवस झाले आपल्याला पावन उपस्थिती या ठिकाणी प्राप्त होते. मी भरत अण्णांच्या चरणी, हरिभक्त परायण श्रीराम महाराज, गणेश महाराज, धन्यकुमार महाराज या सर्व दिग्गज मंडळी यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण सर्व श्रद्धामते माता भगिनी, सर्व आपण पुरुष भाविक गावातील आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी माझे वडील गुरुवर्य तात्यांच्या चरणी, ज्यांच्या कृपेनं मी काही आपल्यासमोर बोलतोय, ज्यांनी केलेल्या परमार्थिक कष्टाचं फळ, परमार्थ त्यांनी केला पण फळ मी भोगतोय. अण्णा, परमार्थ त्यांनी केला पण फळ मी भोगतोय. आमच्या आई वडिलांनी परमार्थ केला आणि त्या परमार्थाचं संपूर्ण महाराष्ट्रभर फळ मी भोगतोय. जे काही आहे ते त्यांचं आहे, माझ्याकडे शब्दच नाही आहेत. आई वडिलांच्या संबंधाने आपण काय बोलणार? अहो, सामान्य माणसाला जर आई वडिलांच्या संबंधाने बोलता येत नसेल, सामान्यातल्या सामान्य माणसाला, तर आपण तर थोडीफार बुद्धी असणारी माणसं आहेत की हो. आपल्याला थोडीफार तरी देवाने बुद्धी दिलेली आहे. कुठं कसं काय बोलावं याची मनुष्याला बुद्धी असते. सामान्य मनुष्य जर आपल्या आई वडिलांबद्दल बोलू शकत नाही, तर ज्यांनी उभं जीवनच परमार्थाला वाहिलं, काही असो परमार्थ, काही असो परमार्थ, काही असो परमार्थ. माझी आई येत आहे, अण्णा आई नेहमी सांगत असते, संसारात केलेल्या कष्टाचं फळ देव एक ना एक देव देत असतो. संसारातलं कष्ट जर वाया जात नाही, तर परमार्थातलं कष्ट कसं वाया जाईल? जात नसतं. मला कल्पना आहे की आपल्याला माझे शब्द कळत नाहीत, याची मला कल्पना आहे. आपल्याला याची भावना असेल नसेल, माझं बोलणं कळत असेल नसेल, माझे सर्वस्व माझे वडील गुरुवर्य तात्यांच्या चरणी, आईसाहेबांच्या चरणी अत्यंत विनम्र भावाने नतमस्तक होतो. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबऱ्या या अभंगामध्ये स्वतःच्या जीवनाची एक फलश्रुती सांगत आहेत. आम्ही परमार्थ करून काय कमवलं, परमार्थ करून काय मिळवलं याची फलश्रुती सांगत आहेत. एक अभंगाची भूमिका प्रस्तावना आपल्यासमोर प्रगट करतो. भारतीय तत्वज्ञानाचा विचार केला तर भारतीय तत्वज्ञानाने जीवाचे 3 प्रकार केल्याचं आपल्याला दिसून येतं. गणेश महाराज आम्हाला आचार्य वेदांतामध्ये सांगतात, तत्वज्ञानामध्ये आचार्य आम्हाला सांगतात, जीवाचे 3 प्रकार आहेत. 1 पशुजीव, 2 मनुष्य जीव आणि 3 ईश्वर नावाचा जीव. एका बाजूला पशु आहे, एका बाजूला ईश्वर आहे आणि या दोघांच्या मध्यभागी मनुष्य आहे. क्रम लक्षपूर्वक ऐका, मला प्रश्न विचारायचा आहे आपल्याला परत. एका बाजूला पशु आहे, एका बाजूला ईश्वर आहे आणि मध्यभागी माणूस आहे, मनुष्य जीव आहे. पहिल्या क्रमांकाचा पशुजीव, तिसऱ्या क्रमांकाचा बोला बोला पहिल्या क्रमांकाचा पशु, तिसऱ्या क्रमांकाचा ईश्वर, मध्यभागी कोण राहिलं? उत्तर सांगा. मध्यभागी माणूस राहिला. आम्हाला तत्वज्ञान असं सांगतं, मानवी जीवनाची फलश्रुती काय असते, मानवी जीवनात माणसाला काय होता येतं ठरवलं तर, आणि ठरवलं नाही तर माणसाचं काय होतं, आणि ठरवलं तर माणसाला काय होता येतं. आम्हाला भारतीय तत्वज्ञान सांगतं, मनुष्याच्या एका बाजूला पशु आहे आणि मनुष्याच्या एका बाजूला ईश्वर आहे. माणसाने चांगलं कर्म केलं तर माणसाचा देव होतो आणि माणसाने वाईट कर्म केलं तर माणसाचा पशु व्हायला पण वेळ लागत नाही. मनुष्यपणा तरी साधणारा, मनुष्यपणा तरी साधणारा नाही तरी
नाहीतरी तीन पशु होऊये नाहीतरी तीन पशु होऊये मनुष्य बाळाची जगद्गुरु तुकोबराया सांगतात मनुष्यपण तरी साधे नारायण. एका बाजूला पशु आहे आणि एका बाजूला ईश्वर आहे. शास्त्रकारांनी चिंतन असं केलंय गणेश महाराज, आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मेथत पशुभे नराणाम धर्मो हि तेषा अधिको विशेष धर्मेन हि नान पशुभी समाना. जीव असेल, मनुष्य जीव असेल किंवा पशु असेल, या सगळ्यांना चार गोष्टी समान भगवंताने दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट आहार, दुसरी गोष्ट भय, तिसरी गोष्ट मैथुन आणि चौथी गोष्ट निद्रा. पशुकडे बघितलं तर आहार आहे, भय आहे, मैथुन आहे, निद्रा आहे. माणसाकडेही बघितलं तर माणसालाही आहार लागतो, भय आहे, मैथुन आहे, निद्रा आहे. पशुकडेही चार गोष्टी आहेत आणि माणसाकडेही चार गोष्टी आहेत. जर आपल्याकडे जे आहे ते जर पशुकडेच असेल तर माणूस आणि पशु दोघात फरक काय हो? दोघात फरक काय? जे पशुकडे आहे ते जर आपल्यातच असेल तर दोघात फरक काय? पण शास्त्रकार सांगतात पशुपेक्षा माणसाकडे एक गोष्ट विशेष आहे, धर्मो हि तेषा अधिको विशेष. पशुपेक्षा मनुष्य जीवनाकडे एक गोष्ट विशेष आहे, त्याचं नाव आहे धर्म. भगवद्गीता त्या धर्माला ज्ञान म्हणून संबोधते. ज्ञान, धर्म म्हणजे ज्ञान. पशुपेक्षा मनुष्य जीवाकडे धर्म आहे, याचा अर्थ जे पशुला कळत नाही ते माणसाला तुम्हाला कळणार नाही. असं उदाहरण सांगावंच लागेल मला. अण्णा एक उदाहरण सांगत असतो मी. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभरीकर यांच्या गुरुजीच्या ग्रंथामध्ये वाचलेलं उदाहरण आहे. एक गाव होतं आपल्यासारखं. त्या गावामध्ये एक घर होतं. त्या गावामध्ये घर होतं. बापू घरामध्ये मावशी होती. लक्षपूर्वक आहे का? घरामध्ये मावशी होती आणि त्या घराच्या बाहेर मावशीच्या दारात एक म्हैस होती. उत्तर द्या. घरात चुकू नका, गडबड होईल. घरात मावशी, दारात, घरात, दारात, दारात, घरात मावशी. म्हैस म्हणू नका. घरात मावशी होती आणि दारात म्हैस. मला फक्त इतकंच सांगायचंय, माझा मुद्दा लक्षात घ्या. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. पशुकडे त्याच आहेत, माणसाकडे त्या. विशेष काय? धर्मो हि तेषा अधिको विशेष. आणि मग त्या गावामध्ये एके दिवशी भूदेवता आली, म्हणजे ब्राह्मण काका आली. आणि ब्राह्मण काकांनी येऊन सांगितलं, ऐका हो ऐका, उद्या हरिदिनी आहे. उद्या काय आहे? हरिदिनी म्हणजे काय? एकादशी. एकादशीचं दुसरं नाव हरिदिनी. उद्या एकादशी आहे. ब्राह्मण काकांनी सांगितलं उद्या एकादशी आहे. दोघींनी पण ऐकलं. लक्षात घ्या कीर्तन. दोघींनी पण ऐकलं. घरातल्या, दारातल्या म्हशीनं. उद्या एकादशी आहे. दोघींनी पण ऐकलं. घरातल्या मावशीने ऐकलं, दारातल्या म्हशीने ऐकलं. पुढचा प्रश्न, म्हशीने एकादशी केली किंवा नाही केली, काही सुख दुःख? काहीच नाही की हो. तिला काही कळतच नाही तर तिने करावं काय किंवा न करावं काय? एकादशीचं महात्म्य म्हशीला कळतच नाही म्हणून तिने केली काय आणि तिने नाही केली काय? कळतच नाही तर काय सुख दुःखाचा असण्याचा काही संबंधच येत नाही. पण एकादशी म्हशीला कळत नाही पण मावशीला कळते की नाही? म्हशीला एकादशी कळत नाही पण मावशीला कळते. अहो म्हशीने एकादशी केली नाही, काही सुख दुःख नाही वाटलं मला. पण ब्राह्मण काकांनी सांगून सुद्धा, एकादशीचं ज्ञान असून सुद्धा मावशीने सुद्धा एकादशीचा उपवास केला नाही. मला फक्त प्रश्न एवढाच विचारायचा आहे, खरी म्हैस कोण? द्या उत्तर. द्या उत्तर आता. विठ्ठल 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 विठ्ठल
प्रकाश महाराजांचे एक वाक्य आठवलं. आता आम्ही दोघे बोललो, तुम्हाला काय कळालं का? तुम्हाला काय कळालं का? मग आम्ही बघून घेऊ. म्हशीला एकादशी कळत नाही, केली नाही केली काही फरकच नाही हो. पण मावशीला एकादशीचं ज्ञान आहे की हो, तिने करायला नको का? पण तिने एकादशी केली नाही. मला फक्त इतकं सांगा, खरी म्हैस कोण? म्हशीपेक्षा मावशीलाच म्हैस म्हणावं लागल. याचा अर्थ इथं मंडपमध्ये जेवढ्या मावशी आहेत, जर उपस्थित असलेल्या मावशीपैकी एखादी मावशी एकादशीचा उपवास करत नसेल तर कुछ तुम समझे कुछ हम समझे. विठ्ठल धर्मो हि देशा अधिको विशेष धर्मेन हीनान पशुभी समाना. धर्मशास्त्रकार आपल्याला सांगतात, तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, मनुष्याने ठरवलं मनुष्याचा देवही होता. देवाची होई न म्हणती तू होती तरी का चित्ती न धरावे. देवाची होई न म्हणती तू होती तरी का चित्ती न धरावे. होई न म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. देवाची होई न म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देवाची होई न म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देवाची होई न म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देवाची म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. मनुष्याला कळतं पण पशुला कळत नाही. पण पशुला जे कळतं ते जर मनुष्याला कळत नसेल तर पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगती काही एक उपजता मिळती. आंधळे होते बहिरमुखी तुकोबारे सांगतात, 184 न चुके फेरा. पशुला जे कळतं ते माणसालाही कळतं. पण धर्म म्हणजे ज्ञान मनुष्याकडे जर अधिक असेल, माणसाने ठरवलं तर माणसाचा देवही होता येतो. माणसाने सत्कर्म नाही केलं, वाईट वागलं तर माणसाचा पशुही होतो. परंतु माणसाच्या जन्माला येऊन माणसाचा नारायण होणं याचा अर्थ जन्माला येऊन धन्यता झाल्यासारखे आहे. मनुष्याला जन्म का दिला? नराचा नारायण होण्यासाठी जर जन्म दिला असेल तर नराचा नारायण होणं म्हणजे मानवी जीवनातली हे सगळ्यात श्रेष्ठ संपत्ती आहे. यालाच तुकोबाराय भाग्य म्हणतात. शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे भाग्य तुका म्हणे भाग्य
म्हणजे संसारी जन्मिजे याचे लागे. जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये आपल्याला प्रारंभ करतात. ऊस कुठून गोड असतो? ऊस कुठून गोड असतो? संपलं की तळ्यातलं पाणी. आता तरी बोला की राव. ऊस कुठूनही खाल्ला तरी गोड लागतो. तसं तुकोबऱ्याच्या अभंगामध्ये ऊसासारखे आहेत महाराज. कुठूनही सुरुवात केली तरी गोड लागते. पहिल्या चरणापासून सुरुवात करा, मध्यभागी करा किंवा शेवटच्या चरणापासून करा. एका बाजूला पशु असेल, एका बाजूला जर ईश्वर असेल तर मनुष्याचा ईश्वरही होतो आणि मनुष्याचा पशुही होतो. उद्या गुरुवारी अनिल महाराजांचं कीर्तन आहे. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू बंडातात एक वाक्य सांगत असतात. आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण म्हणायचे, महाराष्ट्रातल्या माणसाने ठरवलं, ऐका, महाराष्ट्रातल्या माणसाने ठरवलं तर वाघाच्या जबड्यात हात घालून त्याला फाडण्याची ताकद महाराष्ट्रातल्या माणसात आहे. लक्षपूर्वक आहे का? महाराष्ट्रातल्या माणसाने ठरवलं तर वाघाच्या जबड्यात त्याला हात घालून त्याला फाडण्याची ताकद महाराष्ट्रातल्या माणसात आहे. पण पुढचं वाक्य यशवंतराव म्हणायचे, एवढंच सामर्थ्य असूनही महाराष्ट्रातला माणूस असं कधी ठरवतच नाही. हे किती विशेष आहे. ज्याला कळालं नाही त्याला धन्यवाद देतो. स्वामी विवेकानंदांचे एक वाक्य आहे. स्वामी विवेकानंद असं म्हणायचे, मनुष्य मोठा कधी होतो, माणूस मोठा कधी होतो. स्वामी असं म्हणायचे, माणूस जोपर्यंत स्वतःला मोठा म्हणत नाही तोपर्यंत जग आपल्याला मोठं करत नाही. क्या बात आहे. जग 2 नंबरला, क्षमा मागून बोलतो, जग 2 नंबरला. स्वतःची किंमत स्वतःला कळल्याशिवाय आपली किंमत जगाला कळत नसते. विठ्ठल. स्वतःमध्ये असलेलं सामर्थ्य ओळखा. मी काय करू शकतो याचा आत्मानुभूतीने विचार करा. मी जर काहीही करू शकतो तर मला देवही होता येतं. ह्याला भारतीय तत्वज्ञान म्हणतात. मला काही होता येतं मी ठरवलं तर. स्वतःला आधार द्या. स्वामीजी म्हणायच्या, जगाला फार आधार देत बसू नका, स्वतःला आधार द्या. म्हणून मी कथेत परवा का काल एक वाक्य बोललो. कीर्तन ऐकतो ना आपण ऐकता. आम्ही समजा सेवा करतो. आदरणीय अण्णा इथं पखावाजाची सेवा करत आहेत. हे सर्व गुणीजन मंडळी, राम महाराज आहेत, गणेश महाराज आहेत. आपण सर्व गायनाची सेवा करत आहात. राधाकृष्ण स्वामीजींचे एक वाक्य आहे यांना. स्वामीजी असं कथेत म्हणत असतात, आपण सगळं करतो, आपण परमार्थ करतो, आपण पखावज वाजवतो, आपण गायन करतो, आपण कीर्तन करतो, रोज आम्ही कीर्तन करतो, पण कधी स्वतःसाठी स्वतः कीर्तन केलं का? स्वतःसाठी कधी पखावज वाजवलं का? स्वतःसाठी कधी गायन केलं का? स्वतःसाठी कधी जगलात का? स्वतःला आधार दिल्याशिवाय जग आपल्याला आधार देत नसतं. अरे मी जर मलाच आधार देत नाही, जगातले लोक मला काय आधार देतील? हो तू का म्हणे आओगे, वा 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 भावे ते आपले तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. स्वतः ती अनुभूती घेतल्याशिवाय आपल्याला ते महात्म्य, तो महिमा कळत नसतो. मनुष्याने ठरवलं तर माणूस काही होऊ शकतो. तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे संसारी जन्मीजे याचे लागी. माणसं संसारात जन्मतात. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणायचे, संसारात जन्म हा दोष नाहीये. संसारात जन्म हा दोष नाही, संसारात जन्म घेणं हा दोष नाही, पण संसार करून संसारातच मरणं हा महादोष आहे. तुम्ही जन्म घ्या संसारात, पण मरताना संसारात मरू नका. मरताना परमार्थ करून मरा.
जन्म संसारात घ्या पण मरताना परमार्थ करून मरा. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू. तुका म्हणे भाग्य यानावे म्हणजे संसारी जन्मी जे याचे लागे. अरे भगवत भक्तीचा मार्ग तर जगामध्ये प्रस्थापित करण्यासाठी, नाहीतर आम्हाला काय येण्याची गरज होती. त्या कर्तव्य असे उरले लोका लागे. ज्ञानोबराय चिंतन करतात. संत महात्म्यांचा परमार्थ आणि आपला परमार्थ याच्यामध्ये फरक आहे. आपला परमार्थ हा स्वार्थी परमार्थ असतो, संतांचा परमार्थ हा परार्थी परमार्थ असतो. अज्ञानी लावावे सन्मार्ग, अज्ञानी लावावे सन्मार्ग, सुखी जन व्हावे जगानी बाबावे. अज्ञानी लावावे सन्मार्ग, अज्ञानी लावावे सन्मार्ग, सुखी जन व्हावे जगानी बाबावे. अज्ञानी लावावे सुखी जन व्हावे जगनी वावावे. सुखी जन व्हावे जगनी वावावे. अज्ञानी लावावे सन्मार्गासी. अज्ञानी लावावे सन्मार्गासी. अज्ञानी लावावे सन्मार्गासी. अज्ञानी लावावे सन्मार्गासी. हरि बलि चिंता हरि मुखी हरि मुखी हरि वा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठातले. आम्हाला इथे येण्याची गरज नाही, पण आम्ही का आलो. तुका म्हणे मज धाडी नेली रोपा. 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 भारत हा सोमा सुखरू सुखरू. सुखरूप सुखरूप मार्ग सुखरूप सुख आता हा आनंद परत 25 वर्षानंतरच आहे बरं का. हे पण लक्षात राहू द्या जरा. असं आहे, हे पण लक्षात राहू द्या. आम्ही मूळच्या वैकुंठवासी, आम्हाला येण्याची काय गरज आहे बुवा. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप. अज्ञानी माणसाला भक्ती मार्गाला लावण्याकरता संतांचा अवतार असतो. संतांच्या अवताराची 2 वैशिष्ट्य. एक, संत स्वतःही परमार्थ करतात. 2, संत जगातल्या सामान्य माणसालाही परमार्थाला लावतात. हे संतांचं दुसरं वैशिष्ट्य. खरे संत कोण ऐका. खरे संत कोण. अनेक व्याख्या माझ्या वाचनात आली. बीजेच्या दिवशी, तुकोबऱ्यांच्या बीजेच्या दिवशी एक व्याख्या माझ्या वाचनात आली. खरे संत कोण. लक्षपूर्वक ऐका. तत्वज्ञानाने केलेली व्याख्या आहे. खरे संत कुणाला म्हणायचं. बहुजन समाजातल्याही सामान्य माणसाला संतत्वाला जे प्राप्त करतात, संतत्व पदाला अधिकार बहाल करून देतात आणि बहुजन समाजालाही आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतात, ते जगातले खरे संत.
बहुजन समाजालाही जे आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतात ते जगातले खरे संत. थोडा विचार करा, जर ज्ञानोबा तुकोबऱ्या नसते तर काय परमार्थ केला असता काय आपण? संतांचे उपकार आहेत आपल्यावरती. केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसे माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले खाय अभय दान उपकार सांगू काय. ज्ञानोबा तुकोबऱ्या नसते तर इथं कीर्तन केलं असता. जाऊ द्या, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हिंदू धर्म राहिला असता का? एवढं सांगा. छत्रपती शिवाजी महाराज झाले, महाराजांचा अवतार झाला म्हणून आपण आज कीर्तन प्रवचन करतो. तसं ज्ञानोबा तुकोबऱ्या झाले म्हणून आपल्याला गीता कळाली. रात्री कृष्ण महाराजांनी कीर्तनामध्ये वाक्य सांगितलं, गीता जर सोनं असेल तर ज्ञानेश्वरी त्याचा अलंकार आहे. विठ्ठल संत स्वतःही भक्ती करतात आणि जगातल्या लोकांनाही भक्ती मार्गाला लावतात. जगाला शांतीचा बोध देणारे तत्व संत गौतम बुद्ध. राष्ट्रसंत मोरारे बापू एक दृष्टांत सांगत असतात. 1000 माणसं मारण्याचा एका माणसाने संकल्प केला होता. 1000 माणसं मारायचा, त्याची करंगळी कापायचा, त्याची माळ करायचा आणि ती माळ आपल्या गळ्यामध्ये घालायचा. हजारो माणसाची करंगळी कापून त्याची माळ आपल्या गळ्यामध्ये घालायचा म्हणून त्याचं नाव पडलं होतं अंगुलीमाल. दुष्ट होता, क्रूर होता, सोप्या भाषेत गुंड, डाकू, अगदी सोप्या भाषेत अशा पद्धतीचा तो अंगुलीमाल. 1000 माणसं मारण्याचा त्याने पण केला होता. 100 झाली, 200 झाली, 300 झाली. जसे जसा माणसं मारण्याचा अंक वाढू लागला लोक जायला भय लागले त्याच्याकडे. आणि जेव्हा 999 माणसं त्याने मारली तर त्याची आई पण त्याच्याजवळ जाताना विचार करून जाऊ लागली, न जाणो 1000वा नंबर माझाच लागू नये. ऐकतात का कीर्तन तुम्ही? 1000वा नंबर माझाच लागू नये. गावाच्या बाहेर अरण्यात राहायचा, एकही माणूस अरण्याच्या दिशेने जात नव्हता. 999 माणसं त्याने मारले. कुणी माणूस अरण्याच्या दिशेने जात नाही. स्वतःचा आई जात नाही ना स्वतःचा बाप जात नाही, कोणीही जात नाही. लोक त्या रस्त्याने चालली तर गावातले लोक सांगायचे, खबरदार, मरण यावं असं वाटत असेल तर त्या रस्त्याने जा. जगातला एकही माणूस त्या रस्त्याने जात नव्हता. भिक्षा मागण्याच्या निमित्ताने त्या गावामध्ये गौतम बुद्ध आले. बुद्ध त्या रस्त्याने चालले. गावातल्या 4-2 लोकांनी सांगितलं, बुद्ध त्या मार्गाने जाऊ नका, अंगुलीमाल नावाचा डाकू गुंड राहतोय, कदाचित तुम्ही त्या रस्त्याने गेला तर 1000वा नंबर तुमचाच लागेल, अजिबात जाऊ नका. गौतम बुद्धाने सांगितलं, तिथं जर अंगुलीमाल राहत असेल, 1000 माणसं मारण्याचा त्याने पण केला असेल, 999 माणसं मारून झाली असतील, एकच माणूस जर कमी असेल तर आता जाणं माझं तर कर्तव्यच आहे. याला संत म्हणतात. दृष्टांत लक्षपूर्वक आहे का? आत्ता तर जायलाच पाहिजे. गौतम बुद्ध त्या दिशेने जातात. साधू जाऊ नकोस, खबरदार, गेला तर मृत्यू होईल तुझा. शांत चित्ताने गौतम बुद्ध त्याच्याकडे जातात. अंगुलीमाल विचार करतोय, कोण आहे रे? एकही माणूस माझ्याकडे येत नाही. कोणता ताकदवान पुरुष आहे जो माझ्या दिशेने प्रस्थान करतोय? जवळ आला. गौतम बुद्ध जवळ आले. अंगुलीमाल त्यांच्या जवळ आला. समोरासमोर उभं राहिले. ए साधू दिसतोस, निघून जा इथून. साधू आहे म्हणून तुला सोडून देतो, निघून जा इथून. कदाचित 1000वा नंबर तुझा लागेल. काय केलंस रे तू आजपर्यंत? 1000 माणसं मारण्याचा पण आहे, 999 झालेत, बस एक माणूस मारायचा राहिलाय. मार मला, पण माझं एक काम कर. मला आत्ता मार, पण माझं एक काम कर. बोल साधू, काय पाहिजे तुला? काहीच नाही. कोणत्या झाडाखाली उभे आहेत? पिंपळाच्या झाडाखाली उभे आहेत. पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडून दाखव मला. पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडलं, हातावरती ठेवलं. बुद्धाने विचार केला, अनुग्रह देण्याच्या लायकीचा दिसतोय. तोडलेलं पान हातावरती घेतलं. बुद्धाने दुसरा प्रश्न विचारला, पान तोडलंस का रे? तोडलं. आता एक करण, मग मला मार. तोडलेलं पान झाडाला जोडून दाखव. ऐकतात का कीर्तन तुम्ही? तोडलेलं पान झाडाला जोडून दाखव. अंगुलीमाल म्हणाला, मी तुला साधा पागल समजत होतो, तू तर महापागल निघालास.
अंगुलीमाल गौतम बुद्धाला म्हणाला, मी साधा पागल समजत होतोस, तू तर महापागल निघाला. ए साधू, तोडता येतं, जोडता कुठे येतं का? तोडता येतं, जोडता कुठे येतं का? एवढंच एक वाक्य गौतम बुद्धाने पकडलं आणि सांगितलं, मूर्खा, मी तुला तेच तर सांगतोय, तोडता येतं, जोडता कुठे येतं? अरे आजपर्यंत 999 माणसं तोडली. तोडणं सोपं असतं, जीवनात एक तरी माणूस जोडून दाखव, याला संत म्हणतात. पुनीत केले विष्णुदासी संग आपुले आदोषी, संग आपुले आदोषी, संग आपुले आदोषी. पुनीत केले विष्णुदासी संग आपुले आदोषी, संग आपुले आदोषी, संग आपुले आदोषी. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुले आदोषी, संगे आपुले आदोषी, संगे आपुले आदोषी. पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी संगे आपुले आदोषी, संगे आपुले आदोषी, संगे आपुले आदोषी, संगे केले विष्णुदासे संगे आपुलिया दोषी. जीवनात माणसं तोडणं खूप सोपं असतं, माणसं जोडणं खूप कठीण असतं. संतांसारखं जे दुसऱ्यालाही संत बनवतात त्याला खऱ्या अर्थाने संत म्हणतात. परमार्थ करून आम्ही काय कमवलं, तुकाराम महाराज त्याची फलश्रुती या अभंगामध्ये सांगतात. परमार्थिक जीवन वेगळं असतं आणि प्रापंचिक जीवन वेगळं असतं. प्रापंचिक जीवन माझं असं होतं, सामान्य होतो, मीही तुमच्यासारखा होतो, सामान्य संसार करत होतो. पण संसाराचा वीट आला, संसाराचा छळ झाला, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीत या सेवा कुटुंबाची. संसारात त्रस्त झालो आणि मग परमार्थात आलो. 15 दिवस माझे केले उपोषण, भगवंताने साक्षात्कार दिला आणि तुकाराम महाराजांचं जीवनच बदललं. 15 दिवस घोर तपश्चर्या केली, महाराजांचं जीवन बदललं. अगोदरचे तुकोबरे आता वेगळे झाले आणि नंतरचे तुकाराम महाराज वेगळे झाले. अगोदरचा संकुचित असणारा मी आता व्यापक झाला. अनुरेनु या ठोकडा तुका आकाशा एवढा, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे. जे हृदयात आहे तेच बाहेर आहे याची अनुभूती आली. परिणाम प्रापंचिक जीवन बदललं, परमार्थिक जीवन सुरू झालं. परमार्थिक जीवन आमचं इतकं गोड झालं, इतकं गोड झालं, इतकं गोड झालं, सामान्य माणसाला समजेल असा दृष्टांत तुकाराम महाराज देतात. सेंदाड पिकायच्या अगोदर कडू असतं आणि पिकल्यानंतर सेंदाड जसं गोड होतं तसं तुकोबराय म्हणतात आमचा परमार्थ पिकला. अभंगाचं पहिलं चरण. पिकली सेंद कडूपण गेले, पिकली कडूपण गेले, पिकली सेंद कडूपण गेले, पिकली सेंद कडूपण गेले, पिकली सेंद कडूपण कैसे आम्हा केले पांडुरंग, कैसे आम्हा केले पांडुरंग, काम क्रोध लोभ निमारे खाली, काम क्रोध लोभ निमारे खाली, कैसे आम्हा केले पांडुरंग,
तैसे आम्हा केले पांडुरंगे, पांडुरंगे. पिकलिया सेंद कडू वा पिकलिया सेंद कडू पण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. आमचा परमार्थ पिकला, एवढा परमार्थ पिकला, एवढा परमार्थ पिकला, आमचं जीवन गोड झालं. मुंबई विद्यापीठामध्ये तत्वज्ञानाचे प्रोफेसर होते. भारतीय तत्वज्ञानातील खूप मोठं व्यक्तिमत्व, अधिकार संपन्न पूज्य गुरुदेव रानडे. गुरुदेव रानडे एक वाक्य सांगायचे, माणूस परमार्थ कधी करतो? 2 ते 3 वाक्य सांगायचे. पहिलं वाक्य, प्रपंच करून 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 हाताला काही नाही लागलं, निराशा झाली की माणूस परमार्थाकडे येतो. पटलं बहुतेक जणाला. खूप प्रयत्न करतो पण काही नाही लागलं की माणूस परमार्थाकडे येतो. दुसरं कारण, सुखाच्या अपेक्षेने माणूस परमार्थाकडे येतो. आणि तिसरं कारण सांगायचे, लक्षपूर्वक ऐका, माणसाच्या जीवनातली नैतिकता घसरली की माणूस परमार्थाकडे येतो. कॅटेगरी अनेक प्रकारच्या असतात. आपुली आपण करा सोडवून विठ्ठल व्हरायटीज अनेक असतात ना, अनेक प्रकारच्या व्हरायटीज असतात. आपण दुकानात गेलो कपड्याच्या तर काही एक शर्ट नाही दाखवत आपल्याला दुकानदार, 2-5 आपल्या समोर ठेवतात. तशी 2-4 कारणं सांगितली, आपुली आपण करा सोडवणं. दुसरं कारण, संसार म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय. फार सोपं बोलतो. जिथं कमवायचं असतं त्याला प्रपंच म्हणतात, जिथं गमवायचं असतं त्याला परमार्थ म्हणतात. प्रपंचात कमवायचं असतं, परमार्थात गमवायचं असतं. जिथं बाहेरून आत आणायचं त्याला प्रपंच म्हणतात, जिथं आतलं बाहेर काढायचं त्याला परमार्थ म्हणतात. परमार्थ सद्गुरू प्रभाकर दादा एक वाक्य सांगत असतात. दादांचं वाक्य आहे, परमार्थ केल्याची काय खूण. लक्षपूर्वक ऐका, परमार्थ केल्याची काय खूण, एखादा तरी जावा अवगुण. पंगत आहे का पंगत. काम क्रोध केले घर रीते, क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते. का म्हणे देह भरिला विठ्ठले, म्हणे देह भरिला विठ्ठले, देह भरिला विठ्ठले, देह भरिला विठ्ठले. क्रोध केले घर रीते, क्रोध केले घर रीते, क्रोध केले घर रीते. मला अनेक व्याख्या करता येतील प्रपंच आणि परमार्थाच्या. जिथं कमवायचं त्याला परमार्थ, जिथं प्रपंच, जिथं गमवायचं त्याला परमार्थ म्हणतात. इथं आतलं आहे ना ते बाहेर काढायचं. आत काय आहे, काम क्रोध केले घर रीते, याला परमार्थ म्हणतात. आम्ही एवढा परमार्थ आमचा पिकला, एवढा परमार्थ आमचा पिकला की सेंदाड जसं गोड होतं ना तसं आमचा परमार्थ गोड झाला. काय दृष्टांत तुकोबऱ्याने दिलाय आपल्याला. माझी वेळ संपलेली आहे, थांबायची आहे आपल्याला. परमार्थ पिकला कसा, सेंदाडासारखा पिकला. सेंदाड माहिती आहे किंवा आपल्या सर्वांना सेंदाड माहिती आहे. सेंदाडाच्या 6 भूमिका आहेत. कच्चं असताना सेंदाडाच्या 3 भूमिका आणि सेंदाड पिकल्यानंतर त्याच्या 3 भूमिका. सेंदाड जेव्हा कच्चं असतं तेव्हा रंगाने हिरवं असतं. सेंदाड जेव्हा कच्चं असतं तेव्हा ते कडू असतं. आणि सेंदाड जेव्हा कडू असतं म्हणजे कच्चं असतं तेव्हा ते निबर असतं. निबर. सेंदाडाच्या कच्चेपणातल्या 3 भूमिका, 1 निबर, 2 कडू आणि 3 निबर हिरवं. हिरवं. तेच सेंदाड जर पिकलं ना, मी फास्ट सांगतो प्रक्रिया, माझी वेळ संपत आलेली आपली. ते जर पिकलं ना, जे आता निबर असतं ना, पिकल्यानंतर ते अत्यंत मऊ होतं. मऊ. कळलं का, अत्यंत मऊ होतं. दुसरी गोष्ट, जे हिरवं असतं ना पिवळं, ते कसं होतं, पिवळं पिवळं किंवा तांबूस होतं. पिवळं होतं किंवा तांबूस होतं. आणि कच्चं असताना जे कडू असतं ते पिकल्यानंतर गोड होतं. प्रपंच कडू असतो, परमार्थ गोड असतो. दुसरी प्रक्रिया, शेंदाड पिकलं हे ओळखायचं कसं. शेतातली माणसं आहेत आपण, सगळ्याला माहिती आहे, राईट. वास येतो त्याचा. काय येतो,
वास येतो, म्हणजे सुगंध येतो. शेंदाड पिकलं की त्याचा सुगंध येतो. परमार्थ पिकला ओळखायचं कसं? आपल्याकडे बघून एखादा माणूस परमार्थाला लागला की समजायचं आपला परमार्थ पिकला. प्रशस्ते प्रशस्ते दर्शने पुण्य पुरुषा. जयाचे नाव तीर्थ वा, जयाचे नाव तीर्थ राव. दर्शने प्रशस्ते पुण्य पुरुषा. कोणाचा परमार्थ सफल झाला? जगन्नाथ महाराज वाक्य सांगत असतात, स्वतःचा चेहरा पाहून स्वतःला समाधान वाटलं, समजायचं आपली गाडी रोडावरती आहे. 4Gचा काळ संपलाय, सध्या 5Gचा सुरू आहे. कीर्तन पण 5Gनच आहे का आता जरा. दुसरी गोष्ट, सुगंध येतो. अजून मृदू होतं. मृदु सबायन बनिता जैसे सज्जना जैसे पविता पायिता सिद्धि मृदु सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, तोची साधू खावा देव तेथेची जाणावा. जे का रंजले गाजले दासी माने जो आपुले आपुले आपुले. अजून एक गोष्ट, शेंदाड पिकलं ओळखायचं कसं? काहीच करायचं नाही. श्रीराम महाराज शहाणा शेतकरी, खानदानी शेतकरी, काहीच करायचं नाही. चलता चलता फक्त शेंदाडाला काय कळालं तुम्हाला? काय करायचं? लात मारायची. चलता चलता फक्त खानदानी शेतकऱ्याने शेंदाडाला लात मारायची. जे शेंदाड पिकलेलं असतं त्याला धक्का बसला की ते देठाला सोडून देतं. शेंदाड पिकलं की देठाला सोडून देतं. धक्का बसला की शेंदाड देठाला सोडून देतं. बुवा, आपण बरीच शेंदाड अशी आहे ती, किती बी धक्का बसलं तरी देठाला सोडत. ह्याला निबर शेंदाड म्हणायचं, निबर शेंदाड म्हणायचं. संसारात धक्का बसल्यावर तरी माणसाने परमार्थात यावं. पहिल्या दिवशी प्रकाश महाराजांनी सांगितलं, भरतृहरी नावाचा राजा होऊन गेला. त्याचे 3 शतक, वैराग्य शतक, नीती शतक आणि शृंगार शतक. नीती शतकामधला दृष्टांत आहे, त्याच्यामध्ये आलेला बहुश्रुत कथा आहे. भरतृहरी राजा चांगला प्रपंच राज्यकारभार करायचा. एका साधूला फळ मिळालं म्हणे, अमर फळ, म्हणजे ते फळ खाल्लं तर जास्त दिवस जगेल. साधूने विचार केला, मी खाल्लं तर काय उपयोग आहे? राजा चांगला आहे त्याला देऊ, तो राज्यकारभार उत्तम करेल. साधू राजाकडे आले, त्याला फळ घेतलं. राजाने विचार केला, मला फळ नको, माझं स्वतःवर प्रेम नाही तेवढं माझ्या राणीवरती आहे, आपण ते फळ राणीला देऊ. साधूने ते फळ राणीला दिलं. राणीने विचार केला, राजाचं जरी माझ्यावर प्रेम असलं तरी माझं राजावर नाही, माझं प्रधानावर प्रेम आहे. राणीचं प्रेम प्रधानावरती होतं, तिने ते फळ प्रधानाला दिलं. प्रधानाने विचार केला, तुझा मी खातो. प्रधानाचं प्रेम एका वेश्येवरती होतं, राणीवरती नव्हतं. वेश्येकडे ते फळ आलं. वेश्या विचार करू लागले, जर फळ खाल्लं तर काय उपयोग आहे? असंही माझा वेश्या व्यवसाय करतो, लोक येतात, पैसा फेकतात, माझा उपभोग घेतात, काय उपयोग आहे माझ्या जगण्याचा? त्याच्यापेक्षा एक काम करू, आपण आपल्या राज्याचा राजा चांगला आहे, हे फळ आपण त्याला नेऊन देऊ. ऐकतात का कीर्तन तुम्ही? त्याला फळ नेऊन देऊ. वेश्याने ते फळ घेतलं, राजाकडे आली, राजन क्षमा असावी, अधिकार नाही, पण मला फळ प्राप्त झाले, खाल्लं तर अमर होसेल. वाक्य पण ऐकल्यासारखं वाटतंय. मी आता मरू दे, नाही तर माझं काय व्हायचंय ते होऊ दे, हे फळ तुला कोणी दिलं तेवढं सांग. वेश्याला विचारलं, प्रधानजीने दिलं. बोलवा प्रधानाला, चल पुढं, तुला फळ कोणी दिलं? क्षमा असावी राजन, मला तुमच्या राणीने फळ दिलं. काय केलं असलो राजाने?
जिथे आहेत का तुम्ही? आपलं जागे आहेत का तुम्ही? राजाने काही केलं नाही. वेश्या समोर आहे, प्रधान समोर आहे, राणी समोर आहे. मग राजा विचार करू लागला, ज्या बायकोवरती जीवनभर प्रेम केलं त्या बायकोचं जर माझ्यावरतीच प्रेम नसेल, ज्यांना मी माझं 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 म्हणत गेलो, त्यांच्यासाठी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस काभार कष्ट केलं, राज्यकारभार चालवतोय, ज्या राणीवरती जीवनभर प्रेम केलं त्या राणीचं जर माझ्यावरच प्रेम नसेल, वेश्यांप्रधान तर दूरची गोष्ट आहे. राजाने कोणाच तास तिरस्कार केला नाही. धिक्तांच तंच मदनंच इमांच मांच. राजा म्हणाला, तिचाही धिक्कार असो, त्या प्रधानाचाही धिक्कार असो, त्या वेश्येचाही धिक्कार असो, त्या फळाचाही धिक्कार असो, माझं कोणीच नसताना यांना जीवनभर माझं माझं म्हणत राहिलो. म्हणून राजाने स्वतःचाही धिक्कार केला, अरण्यात गेला आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. ह्याला म्हणायचं धक्का बसल्यावर तरी माणसाने परमार्थात यावं. पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठायेचे, अवघे आनंदाची सृष्टी झाली. विठोबा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठायेचे, अवघे आनंदाची सृष्टी झाली. सेंदाड पिकलं म्हणजे गोड होतं, तसं आमचा परमार्थ पिकला. पण ओळखायचं कसं? आमच्यातला काम गेला, आमच्यातला क्रोध गेला, आमच्यातला लोभ गेला. कामही आमच्या जीवनात राहिलं नाही. आत्मानमचे द्विजानियात अयमस्मती पुरुषः किमिच्छन् कश्य कामाय शरीरम मनुसंज्वरेत. काम नाही काम झालो पाहिर झालो पाहिर काम नाही काम नाही झालो पाहिर काम झालो पाहिर काम झालो पाहिर काम गेला आमच्यातला. काम म्हणजे इच्छा गेली, तृष्णा गेली, वासना गेली. आम्ही निरीच्छ झालो. क्रोध गेला आमच्यातला. मंबाजी बुवानी तुकोबरा यांना मारलं. तुकोबरा देवाकडे गेले. सगळ्या लोकांना वाटलं देवाकडे तक्रार करणार. तुकोबरा देवाला म्हणाले, पांडुरंगा मंबाजी बुवा मला काठीने मारलं, हे तुला सांगायला आलो नाही. मंबाजी बुवा मला काठीने मारत असताना माझ्या मनात थोडाही क्रोध निर्माण झाला नाही, ही तुझी कृपा आहे हे सांगायला आलोय. ह्याला म्हणायचं काम गेला, क्रोध गेला, लोभ गेला. तुमचे धन तुमचे छत्रपती शिवरायांनी नजराना सोन्याचा पाठवला, तुकोबऱ्यांनी महागारी पाठवला. लोभ गेला आमच्या जीवनातला. परिणाम अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी त्रैलोके आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. 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 पाव्यातला
आपल्या जीवनाचा आपल्यामुळे दुसऱ्याला आनंद झाला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. बासुरी ऐकली का? बासुरी कधी गेले काय तुम्ही? बासुरी गोड वाजते ना. बासुरीतले शब्द गोड निघतात, तसं माणसाच्या ओठातून निघणारा शब्द गोड निघाला पाहिजे. बासुरी जशी गोड पडते तसं शब्द सुद्धा गोड निघाला पाहिजे. पाव्यातला सूर जैसा ओठातून आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. राजस्थानामधले मीरा होऊन गेले, वृंदावनातली राधा होऊन गेली. ऐकतात का कीर्तन तुम्ही? वृंदावनात राधा होती आणि राजस्थानमध्ये मीरा होते. एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक दीवानी एक दीवानी, एक दीवानी एक दीवानी. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा मीरा के प्रभु गिरिधर नागर, राधा के मन मीरा के प्रभु सागम पद पदम पर मग गरे सनि गम पम पद पद धनि सारे सारे से. राम राजे प्रभु गिरिधर नागर, राधा के मन राधा नित श्रृंगार करे और मीरा बन गई जोगन. एक पगली एक घायल, दोनों हरि प्रेम की प्यासी. अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक रस दीवानी, एक प्रेम दीवानी, एक रस दीवानी, एक वा वा. याला म्हणायचं आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. याला म्हणायचं झाला स्वयंमेव पांडुरंग. ऐसी लागी लगन मेरा हो गई बगन, गली गली हरी गुन गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली गणराज झालेली सेवा
भगवंताच्या चरण भाग्य मला मिळालं. हे आईवडिलांची, भगवंताची, अधिष्ठानाची, परंपराची, आपल्या सर्व ग्रामस्थांची ही माझ्यावरती असलेली कृपा आहे. त्याच अनुषंगानं आपला हा उत्सव खूप मोठा व्हावा हीच भगवतचरणी प्रार्थना. आपण सर्वांनी अनमोल सहकार्य केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आपण या उत्सवामध्ये जो एक विशेष सन्मान सोहळा राबवतोय तो म्हणजे मेळा संतांचा सन्मान लेकींचा. हा कार्यक्रम आपण उद्यापासून प्रारंभ करणार आहोत. तेव्हा गावातील ज्या विवाहित मुले आहेत त्यांचा सन्मान सोहळा या निमित्ताने आपण करणार आहोत. तो उद्यापासून कार्यक्रम प्रारंभ होतोय. हरिभक्तपरायण श्रीराम महाराज, हरिभक्तपरायण गणेश महाराज आणि त्याच पद्धतीने हरिभक्तपरायण आदरणीय भरत महाराज पाटळे यांची आज अत्यंत पावन उपस्थिती आहे. अण्णांचा मृदंग आपल्याला ऐकायचा आहे आता. मग तेच बोलून गेले, पाऊस नुसता पाण्याचाच पडतो असं नाही, कीर्तनाचा, मृदंगाचा, गायनाचा सुद्धा पाऊस पडत असतो महाराज. असं आहे. फक्त फरक इतकाच आहे, कोणता का पाऊस असे ना भिजायचं कळालं पाहिजे, भिजणं कळालं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे.